बघताय हे खूप सुंदर असं राधाकृष्णाचं म्युरल आहे. जेव्हा तुम्ही एंटर करता तेव्हा तुम्हाला राधाकृष्ण दिसतं. राधाकृष्ण म्हणजे प्रेमाचं प्रतीक. सो प्रेमाने या आणि जाताना सुद्धा प्रेमाने जा. थोडंसं देते तिला, पण ते खाल्ल्यानंतर ती अजून मागणार आहे मला माहिती आहे. स्वामींचं दर्शन होतं. स्वामींचं दर्शन होतं. किती छान. तिथे उभी राहिलीस तरी तुला कळतं की इथे हे भोसल्यांचं घर आहे. ऐसे अच्छा लगता है, मैडम ने सब इतना साल से मेरे को सब सिखाया. तो बहुत से मेरा गुरु है. कैसा करना क्या करना है. राजू माझ्याकडे ऑलमोस्ट आज 11-12-13 वर्ष आहे राजू. ओके. तेव्हा म्हणजे बडी दूरच्या वेळेला त्याचा भाऊ होता. डान्स करणार होती छोटी. ते डान्स वगैरे बघून आहे ना, तुम्ही तिला ते डान्सचे पहिल्यापासूनच आवडतं. नाकावर राग असतं काय, असं थोडं चुकलं की असा म्हणजे ब्लास्ट होणं. सिरियसली कधी विलनचा रोल करून पण एवढं छान लोक बोलतायत म्हणजे खूप मोठी गोष्ट. गावी वगैरे पण गेलो तर बोलतात आम्हाला संजना खूप आवडते. आणि मग मी हाय तुझी तू खाली ये, जरा गडबड झालीये. मी एवढी घाबरली. मी म्हटलं काय झालं. हो. आणि मी संकेतला म्हटलं, संकेत अरे चल म्हटलं दीदीचं काहीतरी तिथं झालंय. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. आता माझ्या मागे वा राधेकृष्ण आहेत आणि इतकं सुंदर एंट्रन्स बघितल्यानंतर तुमच्या लगेचच लक्षात आलं असणार, कारण मला वाटतं हे एंट्रन्स आता लोकप्रिय झालेलं आहे आणि कोणत्या अभिनेत्रीचं हे तुम्हाला माहिती असेलच. जर माहिती नसेल तर त्या अभिनेत्रीच्या घरी जाऊयात आणि बाप्पाचं दर्शन घेऊयात. चला. रुपाली भोसले. हाय रुपाली, कशी आहेस? बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मोरया. सो निमित्त बाप्पाने हे जुळून आणलं, कारण या घरी मी आले नव्हते रुपाली. सो हे बाप्पाचं निमित्त आणि त्या निमित्तानं मला येता आलेलं आहे. बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी तू बोलवलेलंस, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. मी नाही बोलवलं, बाप्पाने बोलवलं, त्यामुळे तू आलेली आहेस. येस येस येस. बाप्पाने हे घडून आणलेलं आहे. पण मला घर बघायचंय, तुझं बाप्पाचं दर्शन. प्लीज 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 वेलकम, प्लीज वेलकम. हे तर तुम्ही बघितलं, हे तुम्हाला मी तसंही प्रेक्षकांना सांगितलं. हे तुम्ही बघताय हे खूप सुंदर असं राधाकृष्णाचं म्युरल आहे. जेव्हा तुम्ही एंटर करता तेव्हा तुम्हाला राधाकृष्ण दिसतं. राधाकृष्ण म्हणजे प्रेमाचं प्रतीक. सो प्रेमाने या आणि जाताना सुद्धा प्रेमाने जा. अशा पद्धतीचं हे खूप छान डिवाइन असं म्युरल इथे लावलेलं आहे. सो हे इथे वेलकम करण्यासाठी इथे आहे. खूप सुंदर आहे. त्यानंतर या म्हणजे आम्ही अनेक रेड कार्पेट्सवर आपण बघतो रुपालीचं लुक, आणि ती ज्या पद्धतीनं सगळ्या क्लासी लुक कॅरी करते आणि तोच जो आहे लुक जो आहे तिने तिच्या घराला देण्याचा प्रयत्न केला असं वाटतं मला. त्याच्यात रुपालीची झलक जाणवते अगदी एंट्रन्स पासून ते घरापर्यंत. वेलकम वेलकम. भोसल्यांच्या घरात तुमचं स्वागत आहे. सो हे आहे. आता जेव्हा तुम्ही एंटर करता तेव्हा डेफिनेटली आता गणपती आहेच आपल्याकडे, इथे दिसतोय आपल्याला इतकी बाप्पा. सुंदर मूर्ती. म्हणजे आम्ही सगळ्यांनी तुम्हाला ते बाप्पाची मूर्ती घेऊन येताना तू छान वाजत गाजत बाप्पांचं आगमन झालेलं आहे. पण ही मूर्ती मला प्रचंड आवडली. असे मस्त मोठे कान बाप्पाचे, त्यामुळे बाप्पा आपलं सगळं व्यवस्थित ऐकणार. हो. आणि यंदाच्या स्टार प्रवाहाच्या गणपती उत्सवात सुद्धा बाप्पाच्या प्रत्येक अवयवाची कथा आपण सांगितली की बाप्पाचे मोठे कान का असायला का आहे असतात, किंवा असं घेरदार पोट आपण म्हणतो का तसं पोट आहे, किंवा बाप्पाचे जे हात आहेत तर ते कराचं काय महत्व आहे, किंवा प्रत्येक गोष्टीचं गंडस्थळ आहे मग कशासाठी, तर त्या सगळ्या गोष्टींचं आपण त्या गणेश उत्सवात माहिती दिलेली. त्याच्यामुळे मला ती माहिती आणि त्याच्यानंतर बाप्पाकडे बघितल्यानंतर मला त्या सगळ्या गोष्टी कळतात की अरे हे याचं हे अर्थ आहे, याचं हे अर्थ आहे. सो जेव्हा तुम्ही घरी येता, आता बाप्पा आहे म्हटल्यानंतर बाप्पा दिसतोय तुम्हाला, पण सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे स्वामींचं दर्शन होतं. स्वामींचं दर्शन होतं. किती छान. आणि तू इतकी छान, मला वाटतं सगळ्यात आवडता हा कोपरा असणार आहे तुझा घरातलं. इतकं प्रसन्न वाटतं ते आल्यानंतर, तू ज्या पद्धतीनं ते ठेवलेलं आहे मागे. वक्रतुंड आहे. मम्मीला
लहान असा देव्हारा नको होता. ती म्हणाली की बाई मला पूर्ण एक स्पेस हवी आणि मला प्रॉपर मंदिर हवं जिथे स्वामींची मूर्ती आणि ह्या सगळ्या गोष्टी सेटअप असेल. त्यामुळे मलाच छोटा देव्हारा कुठेतरी असं दिलाय असं वगैरे नकोय. मला ही स्पेस देव्हाऱ्यासाठी मंदिरासाठी हवी. सो जो कोणी येतो तो पहिलं इथे येतो, दर्शन घेतो आणि मग घरात शिरतो. त्याच्यामुळे असं ह्या पण घराचं मला एंट्रन्स आणखी आहे. हे आवर्जून सांगावंसं वाटतं, ज्या ठिकाणी तू राहतेस स्वामींचं मठही दोन हो अगदी 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 अगदीच जवळच खरंच आहे इथे समोर दिसतं मला. त्याच्यामुळे दर रविवारी अभिषेक असतं आणि मग भंडारा आणि सगळं भजन असतं. अगदी. त्यामुळे सकाळी ऐकू येतं. वा. इतकं सुंदर आहे. त्यानंतर ऑफकोर्स हॉलमध्ये आपण एंटर करतो. आज सत्यनारायणाची पूजा होती. सो सत्यनारायण इथे तुम्हाला दिसतोय. मला वाटतं पूजा असं या सगळ्या गोष्टी गणेशोत्सवाच्या निमित्तानं घरात एक वेगळं मंगलमय वातावरण, स्पिरिच्युअल Of वातावरण course. असतं. त्यामुळे तू आवर्जून हे हो, 5ही हो, दिवस हो, घरात हो. असते, सगळी 5 कामं दिवस वगैरे. घरात नसते. कारण आता नवीन मालिका सुरू होतीये. हां. सो त्याचं शूटिंग सुरू झालेलं आहे. हां. त्यामुळे या वर्षी मला 5 दिवस नाही घरी राहता आलं. हां. पहिल्या दिवशी मी घरी होते. त्याच्यानंतर आज आहे. कारण आज पूजा आणि आता भजन मंडळी येत आहे. तर हो, भजन हो. आहे आणि त्याच्यानंतर महाआरती असणार आहे. सो त्यामुळे आज आहे आणि उद्या बाप्पाचं विसर्जन आहे. तर त्यामुळे मी म्हटलं की हे 2 दिवस तर मी आणि हा नाहीच आजचा आहे. दिवस मी कारण मला वाटतं तू गणेशोत्सवाच्या निमित्तानं मला वाटतं विरारच्या घरीही मी हो, यायचे हो. आणि तिथेही खूप छान जल्लोष आणि हो, कार्यक्रम हो, हो, असायचे हो. आणि आजही इथे छान भजन मंडळी येणार आहेत आणि येस. भजन होणार आहे, हो. छान महाआरती असणार आहे. ते सगळं मला अनुभवायचं आहे. त्यामुळे म्हणजे आवर्जून ये. सकाळचं वातावरण जर तू सकाळी 6 वाजता आली असतीस ना, पूजा 6 वाजता झाली. सो सकाळी एकतर हो, शंखनाद. गुरुजींनी शंखनाद केला आणि त्यानंतर हे जे फेटे 5 दिवस चेंज केले बाप्पाचे. हो, वा. 5 दिवस सकाळी 7 वाजता वेगवेगळे फेटे. वेगवेगळे फेटे ते दादा मला येतात. वाटतं ते दाखव आपण की हो. ते किती छान. दादा येतात आणि ते फेटे चेंज करतात. आज भजन असल्यामुळे त्यांनी खास वारकरी लुक दिलेला आहे बाप्पाला. त्याच्यामुळे वाव, तू जर किती छान. बघितलंस तर इथे टाळ आहे बघ. हो, हो. त्यांनी असं एक एक तसं डिटेलिंग टच दिलाय आणि तो प्रॉपर असं वारकरी लुक दिलेला आहे त्यांनी. सो 5-6 वाजता 7 वाजता येतात ते आणि फेटे चेंज करतात आणि त्यांनी ना तुतारी आणली होती अगं. ओके. त्यांचं असं म्हणणं की त्यांच्याकडे अशी पद्धत आहे बर. की सत्यनारायणाचं प्रत्येक अध्यायानंतर तुतारी वाजली जाते. सो शंखनाद तर होताच आणि तुतारी. त्याच्यामुळे किती छान. सकाळी ना घरातलं वातावरण कम्प्लिटली वेगळं होतं की हे आणि अनुभव व्यवस्थित झालाय म्हणजे ते व्यवस्थित झालं. सगळ्या म्हणजे गोष्टी. बाप्पाचं आगमन सुद्धा तसंच झालं. तुतारी, ढोल ताशे होते, तुतारी होती. म्हणजे यावर्षी बाप्पा काही वेगळ्या रूपात म्हणजे सरकार म्हणून आलाय बाप्पा कदाचित. वा, वा. रुपाली सोबत आम्ही नेहमीच गप्पा मारतो, पण या निमित्तानं घरी आल्यानंतर मग कुटुंबासोबत इंटरॅक्शन करायला मिळतं, त्यांच्यासोबतही बोलायला मिळतं. म्हणजे आईंना मी बऱ्याचदा भेटत असते Yes. जेव्हा आम्ही गणेशोत्सवाच्या निमित्तानं, तर Yes. त्यांच्याशी आधी आल्यानंतर आधी रुपालीपेक्षा त्यांच्यासोबत गप्पा झाल्या. सो त्यांनाही बोलूयात आपण हो, आणि त्यांनाही भावालाही बोलूयात. बोलूयात. हा एक कॉर्नर आहे. हा जो एक माझा एक फेवरेट Yes. कॉर्नर मधला मला कॉर्नर वाटतं आहे. स्टार प्रवाहच्या सगळ्या येस trophies येस आहेत. येस Wow. स्टार प्रवाहाच्याच ट्रॉफीज आहेत आणि हा स्टार जो मला मिळाला होता शिट्टी वाजली रे कार्यक्रमात जेव्हा मी छान रेसिपी केली होती तेव्हा हो. मला हा एक स्टार मिळाला छान. होता इथे. आणि हे सगळे आई कुठे काय करतेच्या वेळेचे सर्वोत्कृष्ट खलनायिका मग ग्लॅमरस फेस आणि इन्स्टा स्टार असा हा अवॉर्डचा कॉर्नर आहे आणि लवकरच आता पुढच्या वर्षी अजून एक आपल्याला होईल, दिसेल. कारण आता नव्या मालिकेच्या निमित्तानं तेही पुरस्कार हो. तुझ्या नावे करशीलच तू. पण आई कुठे काय करते, तर तो येस एक जवळचा कप्पा कायम असणार आहे. Of म्हणूनच course. ते मला वाटतं हा ऑफकोर्स कप्पाही हो केलेला हो आहेस हो तू. आहे तर आहे. ते मिळालेलं प्रेम इतकी वर्ष आणि ती लोकप्रियता असेल, किती काय वाटतं तुला त्याबद्दल? मला खूप असं. छान वाटतं अगं. खूप आत्ताच आम्ही नागपूरला गेलो होतो ग्राउंड ऍक्टिव्हिटीसाठी आणि ज्या पद्धतीने लोकांनी वेलकम केले म्हणजे मला खरंच माझं ऊर भरून आलं. म्हणजे मी माझे डोळे पाणावले तर पाणावले. मी लिटरली रडत होते कारण ज्या पद्धतीचं प्रेम बघत होते मी ऑडिटोरियम पासून स्टेजवर यायला जो काही वेळ लागला तो मी कधीच अनुभवलेला नाही. बर. आणि त्याच्यानंतर सगळ्यांना भेटले, सगळ्या बायकांना जवळपास 1,500 बायका होत्या. सगळ्यांना भेटले. पण जे आपण फक्त ऐकून होतो किंवा बघितलं होतं की बाबा हिंदी सेलेब्सच्या घराच्या बाहेर अशी असते. गर्दी असते आणि इथून कोणीतरी हाक मारतंय, तिथून कोणीतरी हाक मारतंय आणि त्यांची एक झलक बघण्यासाठी किंवा त्यांचा एक स्पर्श होण्यासाठी जी काही त्यांची एक एवढ्या सकाळपासून आलेले असतात. हे जेव्हा आपण बघतो अरे काय वाटत असेल ना यांना, काय भारी आहे हे, असं जेव्हा आपल्याला घरी बसल्या आपण जेव्हा स्क्रोल करतो तेव्हा आपल्याला दिसतं. तो अनुभव तसा होता.
म्हणजे मी काही खूप मोठी कोणी आहे असं म्हणत नाही, पण त्या संजनाच्या प्रेमाचा होता. संजनावर प्रेम करणाऱ्या लोकांचा होता. आणि मी लिहिलं पण आहे, ते पोस्ट पण केलेले, की एका खलनायिकेला इतकं प्रेम क्वचितच मिळतं. आणि ही खूप मोठी गोष्ट म्हणजे माझ्यासाठी असं झालं, की हे ऋण मी कसे फेडणार आहे? नाहीच फेडू शकणार आहे. ह्यांचं हे प्रेम मी कसं रिटर्न देणार आहे? तर मी म्हटलं, की मी शेवटच्या श्वासापर्यंत खूप चांगलं काम करत राहीन, तुम्हाला एंटरटेन करत राहीन, एवढंच मी करू शकते. कारण खूप ओव्हरवेल्मिंग रिस्पॉन्स होता. पण मला खूपच. वाटतं या सगळ्या प्रवासात तू देखील मेहनत घेत राहिलीस. म्हणजे मी तुझा अनेक प्रवास बघितलेला हो, आहे. हो. सिनेमांच्या सेटवर असेल किंवा हिंदी मालिकांच्या हो, सेटवरही मी तुझ्या हो. मुलाखती घेतल्या. त्यामुळे मला माहितीये तू प्रत्येक ठिकाणी ज्या पद्धतीची तुझी सातत्य असेल, मेहनत असेल ती होती आणि मला वाटतं त्याचमुळे तुला मिळालेले हे जे काही यश आहे, लोकप्रियता आहे त्याच्यामध्ये. आणि मग हॉलमध्ये एंटर केल्यानंतर महाराज येस, जय शिवराय. जय शिवराय. किती छान. पण तुला या घरात आल्यापासून इथे मला किती वर्ष झाली या घरात, नव्या घरात? 3 वर्ष झाली 3 वर्ष आता. झाली. हो. पण तू असं निवांत वेळ हो, घालवलायस हो, का? हो, हो. कंटिन्युअस कामच सातत्याने नाही, तुमची घालवलं ना मी. या घराला म्हणजे घर घेतल्यापासनं, ह्याचं इंटिरियर सुरू झाल्यापासनं या घराबरोबर तितकाच वेळ घालवला. म्हणजे मी घराला म्हटलं, की तुझ्याकडे येतेय, आपलंसं करून घे आणि आपण दोघं हा प्रवास करू. सो लेट्स ग्रो टुगेदर अँड ग्लो टुगेदर. आणि मला वास्तू तथास्तू म्हणतं, तसं मला वाटतं वास्तूने तथास्तू म्हटलं आणि हा आमचा प्रवास सुरू झालेला. पण मला वाटतं तू विरार पासून मग सेटवर येण्याचा हो, तुझा काही हो, प्रवास हो. असणार आहे. त्याच्यानंतर तर ठाण्यात झाल्यानंतर तो प्रवास थोडा सुरळीत झालेला आहे. बडी असं बऱ्यापैकी. दूरसायाच्या वेळेला पण मी विरारला राहायचे आणि बडी दूरसायाचा सेट होता मालवणीला. सो मी विरारहून मालवणीला 8:30च्या कॉल टाइम 7:30-8 वाजता पोहोचायचे. त्यानंतर आई कुठे काय करते तर सेट सुद्धा ठाण्यात होता. त्याच्यामुळे 1.5 वर्ष मी विरार टू ठाणा अपडाऊनच केलं. बापरे. त्यानंतर मी इथे शिफ्ट झाले आणि मग हे उभं राहिलं. सो इट्स अ जर्नी. म्हणजे ती जशी आपण बडी दूर से आहे मला जर्नी. हे छान होतं. पण ती पण अगेन एक वेगळी मालिका होती. हो, ते हो, एलियन्स हो, आणि हो, हे हो, आणि एक हो, वेगळी हो. टीम होती. अरे यार, त्या म्हणजे काही काही प्रोजेक्ट्स बघ आपलं एक नशीब लिहून येतात आणि एक त्यांचा फॅन बेस असतो. आज बडी दूर से आहे संपून 11 वर्ष झाली, पण अजूनही त्याचे लॉयल फॅन्स आहेत. अजूनही म्हणजे बडी दूर से फॅन क्लब आहे, बडी दूर से फॅमिली आहे. अजूनही ते कोलॅजेस करतात. म्हणजे घरात कोणाचाही वाढदिवस असू दे, ते सगळ्यांचे कोलॅजेस करतात. फादर्स डे, मदर्स डे, रक्षाबंधनाच्या वेळेला माझे आणि संकेतचे फोटोज. इव्हन विरारला आमची दक्षू असायची बघ, बाजूची जी एक मुलगी आहे छोटू, तिचा बर्थडे असल्यानंतर सुद्धा तिचे कोलॅजेस. म्हणजे आता माझ्या प्रोफाईल मध्ये सगळ्यांचे फोटोज आणि आहेत. सो ते सर्च करून त्याचे कोलॅजेस करून बरं ते किंवा ते बर्थडेट्स लिहून ठेवणं आणि त्या डेटला पोस्ट करणं किती मोठी गोष्ट आहे यार. 11-12 वर्ष झाली आता बडी दूर से संपून. आणि हे तर आहेच आहे. माझा वाढदिवस असतो 29 डिसेंबरला, पण डिसेंबर बेबी आहे. पण नोव्हेंबर मध्ये पहिला केक मला बडी दूर से कडनं येतो, त्या फॅन क्लब कडनं येतो पहिला केक. आणि अख्खा महिना ते प्लॅन करतात. ऑल्टरनेट डेज ती सगळी मुलं ऑल्टरनेट डेज केक पाठवतात टिल 29 डिसेंबर. लास्ट केक येतो 31 डिसेंबरला, तेव्हा मग बर्थडे संपलेला असतो. सो हा जो काही आनंद देतात ना ही माणसं, की काय म्हणून कशा पद्धतीची त्यांच्यासोबतची बॉन्ड आणि फॅमिली म्हणून राहिली आहे. मी नेहमीच हे म्हणते की हे जे आहेत ना, हे माझे फॅन्स नसून माझी एक्सटेंडेड फॅमिली अँड आय लव्ह देम. म्हणजे काहीच कोणाचं काहीच नाही. एक मुलगा तर प्रमोद कुमार म्हणून आहे, तो हिमाचलला असतो अगं. तो तिथनं प्लॅन करतो गिफ्ट्स आणि केक आणि सगळं. आणि एक्झॅक्ट 30 नोव्हेंबरला तो केक आलेला असतो आणि तो कळतो. म्हणजे आता तर आम्हाला इतकं प्रेडिक्टेबल झालंय की तो केक आला की कळतं की हा प्रमोदने पाठवलेला आहे. सो कम वेलकम. ही एक माझी खूप आवडती जागा आहे. घरात बाल्कनी असेल तर एक वेगळी मजा असते. त्यामुळे या बाल्कनीतले मला किस्से सांग तू. 3 वर्षातले काय काय गोष्टी घडल्यात या बाल्कनीमध्ये? बाल्कनीमध्ये खूप किस्से घडले. म्हणजे जेव्हा इंटिरियरचं काम चालू होतं तेव्हा मी आणि आई आम्ही इथेच उभे राहून गप्पा मारत होतो आणि छान वाटतं इथे बसून निवांत. पहिलं फोटोशूट मी आणि आईने आम्ही इथे केलंय. त्याच्यामुळे हा एक वेगळा कॉर्नर आहे. सकाळी इथून होते काहीतरी चहा करणं किंवा काय कॉफी घेणं वगैरे इथनं होते.
हे गप्पा करायचे किंवा निवांत असं शांत उभं राहायचं असेल तर इथे उभं राहता येतं. आणि बाबांना लाईट्सची खूप आवड आहे, त्याच्यामुळे आता हे कमी आहे. आम्ही त्यांना थोडं आवरतं घ्या जरा, नाहीतर बाबांनी असं पूर्ण डेकोरेट केलं असतं, म्हणजे Okay. फक्त इकडेच आहे गणपती असं. सो तिथे उभी राहिलीस, त्यांनी खूप छान केलेलं आहे. हो. मला वाटतं भाऊ आणि भाऊ आणि वडिलांनी मिळून हो. केलंय सगळं. तिथे उभी राहिलीस तरी तुला कळतं की इथे हे भोसल्यांचं घर आहे. भोसल्यांचं घर. किती छान, मस्त. सो दिस इज दी हॉल. ह्या मृणाल मॅडम आहेत. तुम्ही मला नेहमी विचारता तू इतकी छान कशी दिसते. सो थँक्यू Oh. सो मच थँक्यू. पण मला आणखीन बरेच महत्वाच्या गोष्टी असतात, महत्वाची लोक असतात आपल्या आयुष्यात, आणि या व्यक्तीला मी तुझ्या सोबत कायम हा ना, बघते. हो हो राजू. आम्ही रेड कार्पेटवर असेल किंवा मग तो फॅन पकडून असतो असा. पण मला वाटतं आज आपण त्याला बोलूया येस येस आणि येस. तो कायम असा तुझ्या सोबत असतो. मलाही ऐकायचंय माझ्याबद्दल त्याच्याकडनं. 2 मिनट के लिए आइए आप हिंदी में बोलिए चलेगा. आ जाओ राजू. आपको मराठी तो समझ में आता है ना. रूपाली जी के साथ काम करके क्या होता है एक्सपीरियंस आपका? क्योंकि यहाँ वहाँ जाते इतने लोग फोटोज निकालते हैं, लेकिन आप डटे रहते हैं. मैं हमेशा देखती हूँ आप ऐसे डटे रहते हैं उनके आसपास. कुछ नहीं, ऐसे अच्छा लगता है. मैडम ने सब इतना साल से मेरे को सब सिखाया. वो हाँ. तो बहुत से मेरा गुरु है. कैसा करना है, क्या करना है. जी जी. होता थोड़ा थोड़ा मिस्टेक होता है, लेकिन समझती हो. हाँ, लेकिन आप सेट पे भी होते हैं ना हमेशा. हाँ, हम हमेशा. देखते हैं उनका काम कैसा लगता है आपको? अच्छा लगता है. काम एकदम परफेक्ट रहते हैं. हाँ. काम पे एकदम स्टिक रहते हैं. कुछ भी थोड़ा भी मिस्टेक हो तो गुस्सा रहता है. डिसिप्लिन हाँ, है ना. डिसिप्लिन. थोड़ा भी गडबड नाही चाहिए. गडबड नाही. हाँ. दॅट्स रुपाली, कारण ती खूप अशी शिस्तप्रिय आहे हो, सगळ्यांना. पण हो. छान वाटलं राजू, थँक्यू. राजू माझ्याकडे ऑलमोस्ट आज 11, 12, 13 वर्ष आहे राजू. ओके. तेव्हापासून म्हणजे बडी दूर से यायच्या वेळेला त्याचा भाऊ होता आणि अच्छा. त्याच्यानंतर तो गावी गेला. दोघे ट्विन आहेत, सो ट्विन्स दोघे आहेत. सो तो गावी गेला आणि त्याच्यानंतर राजू आला. तेव्हापासून राजू आहे माझ्यासोबत. पण राजू जरी आपण म्हणलं की स्टाफ आहे किंवा तो मला मदत करतो वगैरे, पण ही इज लाईक अ फॅमिली. म्हणजे तो नसेल तर खूप हल्ल्यासारखं होतं मला सेटवर. गोष्टी व्यवस्थित. हा, तो तो सगळ्या म्हणजे मी 8:30 वाजताचा कॉल टाइम असतो. मी 7:53 वगैरे पोहोचते, 8 वाजता पोहोचते. त्याच्या आधी तो आलेला असतो सेटवर. तो माहीमला राहतो, ओके. पण तो सेटवर आलेला असतो. तो सगळ्या गोष्टी तशाच्या तशा तिथे ठेवून देतो. आधी तर आता इथे ठाण्यात होतो तेव्हा तो घरी यायचा डबा घ्यायला. आता तिथे असल्यामुळे मग तो सगळ्या गोष्टी, मी यायच्या आधी त्या सगळ्या गोष्टी केलेल्या असतात. मग मला काय काय लागतं आता बिकॉज एवढी वर्ष करतोय तो त्याला माहितीये आता त्या गोष्टी काय कुठे असतात आणि काय असतात. आणि तो असल्यानंतर मी फार निवांत असते. म्हणजे सगळ्याच गोष्टींवरती विश्वास ठेवू शकते मी. मग ते पैसे असू देत, मग काही असू दे, म्हणजे बिंदास त्याच्याकडे देऊन मी निवांत ओके राजू ये रख, किंवा कुठून काही आणायचं असेल तर ट्रस्ट वर्दी पर्सन कोणी असेल तर बाबा हा राजू आहे. म्हणजे आई पण बऱ्याचदा त्याला फोन करते, ओके. मला नाही फोन करत. त्याला फोन, मग नंतर मला कळतं की अरे मम्मी का फोन आया था, क्यों नाही, अरे मेरे को नहीं बताया, नाही मेरे को बताया, असं पण होतं. सो असा इतका फॅमिली झालाय तो. सो ही इज राजू स्टार हो गया. पण या सगळ्यामध्ये गणेशोत्सवाचा पारंपरिक लुक तू जो काय केलेला आहे छान, मला त्या लुक बद्दल सांग. कारण एवढे दिवस वेगवेगळं काय, अर्थात तुझे लुक्स म्हणजे रुपाली आम्ही रेड कार्पेटवर उत्सुक असतो, जसं मी तुला आधीही म्हटलेले आहे. तर गणेशोत्सवाच्या निमित्तानं काय थोडं असं इझी आणि बरंच एक धावपळ तर असते त्यामुळे. पंजाबी ड्रेस वगैरे घालून मला असं होतं की काच म्हणजे हा. 5 दिवसात जरा काहीतरी, जर साडी वेळ वगैरे. असेल तर छान तयार व्हा, मस्त व्यवस्थित छान साडी नथ असं काहीतरी छान पारंपरिक करा. जर आपण रेड कार्पेटवर एवढी सगळी मेहनत घेतो तर घरी पण घरात म्हणजे व्हायला पाहिजे. हा. आणि बाप्पा सुद्धा म्हणजे 5 दिवसाला जर 5 वेगवेगळे फेटे, आज मला त्या फेटेवाला दादा म्हणजे सागर दादा आहे, हा. त्यांनी ते हे फेटा आणि हे सगळं करतात. त्यांनी मला सांगितलं की मॅम उद्या बाप्पाचा लुक हा असणार आहे. म्हटलं बाप्पाचं लुक, म्हटलं बरं ओके. बरं. म्हटलं बाप्पाचे लुक डिसाईड केले त्यांनी 5 दिवसाचे. ओके. सो जर तसं आहे तर मला असं वाटतं की छान राहावं, मस्त छान, त्यालाही छान वाटेल की ओके असे काही गबाळ्यासारखे फिरत नाहीत घरातली माणसं, छान अगदी. व्यवस्थित वेलकम करतात. नाईस, छान.
पण किचन मध्ये आज काय काय बनलेलं आहे? तू काही बनवलेलं आहेस का Of course. खास? आणि अर्थात उकडीचे मोदक आहेच, पुरणपोळ्या ह्या सगळ्या गोष्टी असतात. पण आज काही स्पेशल बनलं का? आज, तू बनवलंस किंवा मला किचन मध्ये तू दाखवशील आज? सत्यनारायणाचा प्रसाद हा. तो सकाळी मी केला. त्याच्यानंतर आज पुरणपोळीचा बेत होता. काळ्या वाटाण्याची उसळ, पुरणपोळी, कटाची आमटी आणि वरण भात हा बेत होता. पण प्रसाद सकाळचा जो होता तो मी केला. वा. त्याच्यामुळे तो मी तुला आता देणार. येस, प्लीज आपण आता इथे पण देवाचं दर्शन घेऊयात सत्यनारायणाचं आणि मग प्रसाद घेऊया. हाव आर यू? शिजलो डॉटर. हाय हाय हाय, आपण भेटलोय. प्रणिता गेली गावी. प्रसादाचं सो हे घेतलंय घेतलंस? थोडंसं प्रसाद. अगदी थोडा मगाशी घेतलं थोडंसं. थोडस देते तिला, पण ते खाल्ल्यानंतर ती अजून मागणार आहे मला माहिती आहे. कारण रुपालीने बनवलं. रुपालीने बनवलं म्हणून त्याची एक वेगळी चव असते. आता देऊ आता मी हे थँक्यू. मी डेकोरेशन बघते इतके वर्ष, क्लासी सिंपल असं फ्लावर्स असतात त्याच्यामध्ये. यावर्षी काय विचार होता? विचार असा एकच होता, कारण आपण बघ बऱ्याचदा असं एखादी गोष्ट आपल्या हातात घेऊन जातो सकाळी आणि एक असं कामासाठी निघतो आणि ते काम होतं. आपण रिकलेक्ट करतो की अरे काय आपण केलं होतं सकाळी, काय घेऊन गेलो होतो, व्हॉट वॉज द लकी चार्म किंवा काय. तसं या मकराचं आहे. म्हणजे विरारला असताना पहिल्या वर्षाला त्यांनी पाठवलं होतं, वेल्वेट ब्लूम कडनं हे मकर आलेलं आहे. आणि पहिल्या वर्षाला ना पिंक आणि व्हाईट कलरचे हे होते. दुसऱ्या वर्षाला बाप्पाचे एवढेच मोठे कान होते, ह्याच्याहून जास्त मोठे होते आणि 1 टोन बाप्पा होता. त्याच्यामध्ये त्यांनी असे गोल्डन कलरचे मला असं काहीतरी पानं असं करून डेकोरेट करून दिलं होतं. ते रिअल पानांना त्यांनी डेकोरेट केलं होतं. आणि त्यावेळेला मला असंच विचारण्यात आलं होतं की यंदा बाप्पाकडे काय मागशील. तर मी म्हटलं होतं की पुढच्या वर्षी जेव्हा येशील तेव्हा हक्काच्या घरात आहे, स्वतःच्या घरात आहे आणि कायम स्वरूपी राहशील अशा ठिकाणी आहे. सो ते ना असं झालं की हे लकी गोष्ट आहे, काहीतरी त्यांच्याकडनं गोष्ट आलेली. सो यावर्षी सुद्धा तसंच काहीतरी आयुष्यात घडतंय की नवीन प्रोजेक्ट आहे आणि बाकी इतर गोष्टी लाईंड अप आहेत. सो मी म्हंटल यार हे जरा लकी चार्म आपण यावर्षी सुद्धा ठेवूया. छान वाटतं. सो क्लासी लुक हो, आणि त्यांच्याकडनं हे आलं वेल्वेट ब्लूम कडनं. सो आय एम व्हेरी हॅपी की तो खूप छान दिसतोय एकंदरीत. मस्त. आणि मागे ते असं छान हो डिस्को ते बॉल्स आहेत. राईट. हो, आणि मग त्याच्या मागे तो फोकस लावलाय, तो ती संकेतची आयडिया आहे. आणि मग बाकी तर ते तू बघतेस लाईट. बाबांना मी बोलवतेच आता, लाईट्स बद्दल खूप बोललं जातं. हो, लाईट म्हणजे बाबा. आणि मला आठवतं मी अनेकदा जेव्हा विरारच्या घरी यायचं तेव्हा बाबा काय करायचं तर ते त्यांचं लाईट्स आणि या सगळ्या गोष्टींकडे कायम लक्ष असतं. प्लीज बाबा तुम्ही या, आम्हाला तुमच्याशी गप्पा मारायच्यात. आणि हो, रुपाली बद्दल काही सिक्रेट लहानपणीच्या गोष्टी त्याही तुम्ही सांगू शकता, कारण ही संधी आहे तुम्हाला असं म्हणूयात. पण खूप छान आहे डेकोरेशन. आणि या सगळ्यामध्ये तुम्ही जे लाईट्स वगैरे करण्याची तुम्हाला आवड, तुम्ही आधीपासून किती असतं ना की आपण आधीपासून आपल्या सगळ्या कुटुंबासोबत त्या सगळ्या गोष्टी करत सांगतो. तर लाईटचं बोलायला चाललं गेलं तर असं आहे की मी अगोदर बघायचं जे वायरमॅन लाईट कसे करायचे, कसं डेकोरेशन करायचे बघायचो. वायरमॅन वगैरे मी नाही की त्याच्यातलं नॉलेज नाही एवढं, पण ते बघून नंतर मग मी ठरवलं की आपण हे करायचं. ते दुसरं काही नाही. आणि हाऊस भयंकर मला हे कुठे हे करायचं सेटअप. मग या संकेतला दीदीला परत मिसेसला हे दाखवलं, हे बघ हे बरोबर असं. दीदी म्हणजे रुपाली, कारण सगळे दीदी म्हणतात रुपालीला करा. ते लहान होते तेव्हापासून आम्ही रुपाली म्हणून घरी तेव्हाच नाही पाहिले की आम्ही देखील बोलत नाही की आता इथे सिक्युरिटी वगैरे आहेत गार्ड, ते पण दीदी सगळे दीदी. आता हे घरातलं लाइटिंग बघतीयस ना तू, तर हे सगळं किती वॉल्टचं हवं, कसं हवं, हे सगळं बाबांचं डिरेक्शन आहे. म्हणजे आल्यानंतर खूप असं डोळ्याला त्रास नाही झाला पाहिजे, खूप जास्त नाही.
सो ते सगळं किती वॉल्टचं पाहिजे, म्हणजे त्या लाईटमॅनला ज्याने हे केलंय त्याला अंकल आपको इतना कैसा पता की इधर इतने ही वॉल्ट का बल्ब खूपच ज्ञान येतात त्यांना. मस्त मस्त. म्हणजे कसं असतं आपल्या रूम मध्ये आपण ट्यूबलाईट लावतो ते जास्त 20 वोल्ट 20 वोल्टची असते. त्याप्रमाणे आपण काउंट केलं की हॉलमध्ये एवढा मोठा हॉल आहे त्याच्यामध्ये किती 4 ट्यूबलाईट पकडूया आपण, म्हणजे 80 वोल्ट झाले. मग त्याप्रमाणे जे फोकस लावलेत लाईट लावले ते किती वोल्टचे आहेत, ते 6 वोल्टचे आहेत सगळे. त्याप्रमाणे काय केलं की एकाच बटनवरती सगळे नाहीये. आता आपल्याला 3च पाहिजे, फक्त तो बटन बंद करायचं लाईट बंद होणार. 3 म्हटलं तर किती 18, म्हणजे एक ट्यूबलाईटच्या आतमध्ये लाईट. कळलं. खूपच डिटेल नॉलेज. आणि ते तिकडे फार मार्केटमध्ये अगदीच बॉम्बे मार्केटला जाऊन वगैरे स्वतःहून जाऊन त्या लाईट्स वगैरे. हो हो. समोरचा मी लावून टाकतो मल्टी कलर. मल्टी कलर छान. 7 कलर आहेत त्याच्यामुळे. पण या घराला म्हणजे सगळ्यांनी काय काय हो, 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 सगळ्यांचे हो, बाबांचे लाईट साठी हो, हो, हो. सगळ्या डेकोरेशन. आता टीव्हीच्या पाठीमागे बघताय तुम्ही, ते पण ते किती हा छान. कलर ओरिजिनल नव्हता. हे आम्ही मग ठरवलं की काय करूया, तर म्हणलं की स्पार्कर आपण कलर मारूया फिल्टर मध्ये. So हे गणपतीच्या आधी हे डेकोरेशन केलेलं आहे पप्पाने. काय करायचं तर मग डिटेलिंग करायचं. हे पण तुम्ही पेंट हो, केलं. हो, हो. आर्टिस्ट आहेत हा. पण मला सांगा ना, रुपालीला ते लहानपणापासून तुम्ही बघताय त्या सगळ्या गोष्टी करताना, ते असतं ना आधीच बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. रुपालीच्या बाबतीत ते कसे दिसले होते तुम्हाला अभिनयाबद्दल? अभिनयाबद्दल म्हणजे काय होतं, ती ज्यावेळेस स्कूलमध्ये होती सिनियर केजी ज्युनियर केजी फर्स्ट स्टँडर्ड वगैरे, तर तिच्या ते मॅडम होत्या फ्लावर टीचर म्हणून. फ्लावर ना हा. तर ते काय प्रोग्राम असायचे माहीत असलं त्यांचे प्रोग्राम शाळेचे व्हायचे. सेंट थॉमस मध्ये होते ते व्हायचे. तर हिचं नाव घ्यायचे ते की असं डान्स आहे, ते लिस्ट बनवून द्यायचे, हे गजरे आणायचे एवढे हे आणायचे ते. आम्हाला काहीच कल्पना नाही. सांस्कृतिक कार्यक्रमात म्हणजे रुपालीचं नाव असायचं. मग ते डान्स करणार होते छोटी. ते डान्स वगैरे बघून आहे ना, तर म्हणजे तिला ते डान्सचे पहिल्यापासूनच आवडत होती भयंकर. आई छान तयार झाल्यात का तुम्ही पण या प्लीज. मला वाटतं रुपाली तुला अशी छान व्यवस्थित राहण्याची आवड आईकडनं आली असेल, कारण काकू मस्त छान तयार झाल्यात. त्यांनी छान नथ घातलेली आहे. हो आईकडनं आली आहे. हो. आईकडनं आलीये, ती थोडीशी आलीये. पण आता बाबा जरा कमी झालेत. नाहीतर बाबांचं असं असायचं की आपल्याकडची पावडर संपलीये का, आपल्याकडची क्रीम संपलीये का, असं बाबांचं म्हणजे काय मग मम्मीचं अरे घरीच आहे ना, तर काय पावडर आणि क्रीम लावून. म्हणजे बाबांना आधी ती टापटीप राहण्याची आवड. ते आंघोळ झाल्यानंतर ते क्रीम लावणार, ते पावडर लावणार, ते परफ्यूम लावणार घरी असले तरी, व्यवस्थित इस्त्री करून कपडे घालणार आणि मग बाकीचं सगळं. ते देवपूजा झाल्याशिवाय काही चहा किंवा खात नाहीत, ब्रेकफास्ट वगैरे करत नाहीत. पण हे जोपर्यंत ते करणार नाहीत तोपर्यंत ते निवांत होत नाहीत. त्याच्यामुळे त्यांचं असं आम्हाला सांगणं असायचं की आम्हाला असायचं की पप्पा शूटिंग वरनं आल्यानंतर आता कुठेच पावडर नाही, घरी असल्यानंतर आपण आपले निवांत असतो ना. आता जरा ते कमी झाले. आता त्यांना असं कळले की नाही नाही आता आज सुट्टी आहे तिला, आज अजिबात तिला पावडर आणि क्रीम सांगू नका लावायला. पण हा मग पण घरी काही आहे किंवा काय करायचंय कार्यक्रम असेल तर मला असं वाटतं की मम्मीला पण आणि मला पण व्यवस्थित कपडे आणि नीट छान राहायला नक्कीच आवडतं. हो. पण काकूंकडनंही जाणून घ्यायचंय मला रुपाली बद्दल बऱ्याच गोष्टी, कारण आज त्यांचा तुझ्यासोबत होत असतो संवाद, तर आज त्यांच्याकडनं बऱ्याच गोष्टी मला जाणून घेता येईल. पण रुपाली जे काही काम करते इतक्या वर्षांपासून, तिची मेहनत आणि या सगळ्या गोष्टी तुम्ही जवळून बघताय, त्याबद्दल काय सांगायचं वाटतं? कारण आता तिने स्वतःच एक अस्तित्व तिथे निर्माण केलेलं आहे, मग घर घेणं असेल या सगळ्याच गोष्टी. नाही तिचं तर खूपच म्हणजे तिची मेहनत आणि तिची जी धडपड वगैरे जे आहे ते तर आम्ही बघतोच आहोत. आणि सगळ्याच गोष्टीत म्हणजे तिला कसं पहिल्यापासून की बाबा आपल्याला असं करायचंय, आपल्याला असं करायचं आहे, म्हणजे सगळ्यांच्या आम्ही चौघही बसतो बोलतो. मग ती काय तिला आणि एक गोष्ट आहे की सरप्राईज देणं कोणत्याही गोष्टीचं. हा सरप्राईज देणं हे तिला खूप आवडतं. म्हणजे ती आम्हाला तिघांनाही सरप्राईज देते 10 वेळा. आता काय हे काय केलंय, मग मम्मी एकदा तर तिने काय केलंय, गाडी घेतली आणि आली अर्ध्यावर आणि मम्मी हायच तशी तू खाली ये, जरा गडबड झालीये. मी एवढी घाबरली, मी म्हटलं काय झालं. हो. आणि मी संकेतला म्हटलं संकेत अरे चल म्हटलं दीदीचं काहीतरी तिथं झालंय. मला माहिती हे संकेतला माहिती होतं की दीदी गाडी घेऊन येते, पण त्यांनीही कोणाला सांगितलं नाही.
आणि मी म्हटलं अरे चल बाबा, म्हटलं काय झालं काय माहिती नाही. तो म्हणे चल चल मिळे, आणि तो बाईकवर गेला, मी धावत गेटवर विरारला येताना धावत गेटवर, आणि हिने काय केली, एंट्री केली, आणि पुढे हा फिल्मी, संकेत कम्प्लीट हा फिल्मी. संकेत बाईक घेऊन, आणि मला म्हणतो हा बघ सरप्राईज येतोय पाटील माझ्या. मी म्हटलं काय ग म्हटलं, आणि ती म्हणजे असं तिला एक एक ना धक्के द्यायला आवडतात, चुकत धक्के म्हणतात ना तसे द्यायला. तिघांमध्ये कोणाला तरी एक सिक्रेट माहिती असतं. ते कोणाला तरी एकाला सांगितलं असं, कारण की व्हेरिफिकेशन साठी कोणी आलं काय आलं तर त्याला बाहेरच्या बाहेर तुम्ही हँडल करा, ह्याला सांगू नका, ही गोष्ट ह्याची असेल तर त्याला सांगा, हे असं पण एकाला माहित असतं कोणाला तरी. म्हणजे मम्मीच्या वाढदिवसाला जर तिला काही घ्यायचं असेल तर ह्या दोघांना माहित असतं, संकेत तिला माहित नसतं. सो असं असं चालू असतं. बट आय लाईक टू गिव्ह सरप्राईज, की ओके हे सरप्राईज. या घराच्या बाबतीतलं असं झालं होतं की मला ह्यांचा गृहप्रवेश करायचं होतं, प्रॉपर असं सजवून वगैरे, आणि त्यांना सांगायचं होतं की चल आपण आज काहीतरी लंचला किंवा कशाला तरी जाऊ असं, आणि मग इथे त्यांना असं सरप्राईज द्यायचं होतं. बट ऑफकोर्स ते बँक व्हेरिफिकेशन आणि त्या सगळ्या गोष्टी ते विरारला गेल्यामुळे ते पॉसिबल झालं नाही. सो या. पण हे झालं तू दिलेलं त्यांना सरप्राईज, आई वडिलांनी तुला सरप्राईज दिलेली अनेक आपल्याला दिलेले असतात. तुला आठवत आहे आई वडिलांकडनं सरप्राईज म्हणजे हे जे काही हा म्हणजे कॉन्फिडन्स आहे, किंवा हा जो काही एक सतत काम करत राहण्याची जी काही एक एनर्जी आहे, आणि सातत्याने एवढी वर्ष मी काहीही न थांबता न थकता जे काही काम करू शकते, हे सरप्राईज नाही म्हणू शकत, पण त्यांचा जो काही हा सपोर्ट आहे तो फार फार इम्पॉर्टंट आहे. नाहीतर अदरवाईज त्या सगळ्या गोष्टी पॉसिबल नाही. म्हणजे आणि एक एक खूप मोठा विश्वास की करशील, कुठलीही उडी मारताना, कुठलीही लीप ऑफ फेथ घेताना कधीच मला असं नाही होत की यार करू का नको, काय म्हणतील, किंवा कसं होईल, किंवा हे होईल का माझ्याकडनं, हा येतच नाही थॉट, कारण मला माहित असते की ते नाही म्हणणारच नाही. सो ते तथास्तू म्हणत असतात आणि मी चालत असते पुढे. सो सरप्राईज असे असे असंख्य गोष्टी असतील, पण ते एक अशी तुला पर्टिक्युलर नाही काउंट करू शकत. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट मोठा सरप्राईज म्हणजे एक भाऊ तिला मला त्यांनी तो सरप्राईज होता माझ्यासाठी लिटरली. तो संकेत एक आयुष्यात जो काही आला माझा, तो तो कदाचित असू शकतो सरप्राईज, गोड सरप्राईज. आणि सर्वात गोष्ट एक म्हणजे मला मला गर्वाने सांगायचं, कारण काय काही लोक आहेत ते माझ्याकडे बोलतात, ते सांगतात की पहिल्या वेळेला जेव्हा आम्ही रुपालीकडे जातो, जसं आता हा फेटा बांधणारा जो आहे त्याने पण मला सांगितलं, ज्यावेळेस मला सांगितलं की त्यांना फेटा बांधायचा आहे आणि शूट मध्ये बांधायचंय पाडव्याच्या वेळेस, तर मला थोडी भीती वाटली होती. पण नंतर म्हणे त्यांचा स्वभाव बघितला ना, मला इतकं आवडलं की म्हणजे ते असे नाही दाखवत मी कोणतरी मोठी आहे आणि तुम्ही कोणतरी असे मला फेटा बांधायला आलात, म्हणजे असं अशा म्हणे इतकं छान त्या वागतात ना प्रत्येकाकडे. म्हणजे मला तो गर्व आहे की कोणीतरी माझ्या मुलीबद्दल सांगतंय की असं. म्हणजे बहुतेक जण मला असे सांगतात की रुपाली अशी आहे ना की म्हणजे ती थकलेली जरी असेल आणि आपण तिला काही बोललो तर ती लगेच तयार होते, असं नाही दाखवते चला बाबा आता मी खूप काम करून आली मी थकली, असं नाही, असं नाही करत. अनेक पाहुणे मंडळी येतात आणि आज अर्थात मी तुम्हाला सांगितलं तसं कार्यक्रम असणार आहे, मस्त छान रात्री भजन असेल, महाआरती, या सगळ्या गोष्टी ते देखील मी तुम्हाला दाखवेल. पण संकेत आलाय ज्याबद्दल रुपाली सांगत होती की आई वडिलांकडनं मिळणारं सरप्राईज, मिळालेला सरप्राईज ही सगळ्यात मोठा सरप्राईज. काय वाटतं तुला संकेत? तुझा जन्म. अच्छा जन्म. पण रुपाली एवढा जीव लावते कायम, प्रत्येक मुलाखती तुझं नाव घेत असते किंवा इव्हन आताही ती इतकं छान जीव लावते. तुला रुपाली बद्दल काय सांगावं असं वाटतंय? सरप्राईजच आहे, रोजच सरप्राईज असतं तिच्याबरोबर काही ना काहीतरी. नाही मी सरप्राईज देते असं नाही, माझ्याबद्दल सरप्राईज नाही, माझ्याबद्दल काय वाटतं छान बोल, छान कौतुक करायचं. छान वाटतं. नाही कौतुक ठीक आहे, नेहमीच होत असतं. सांग मला संकेत, तू बोलच, तुझी काही मनातली गोष्ट असेल तर बोल. संकेत बोलच. रुपाली बद्दल न आवडणारी गोष्ट बोल संकेत बोल. न आवडणारी म्हणजे लगेच राग येणार. बघ ना, आवडणारे विचार ना तू आधी. नाही सांग, बोलू दे. नाकावर राग असतं काय, असं थोडं चुकलं की असा म्हणजे ब्लास्ट होणं. सिरियसली कधी? रोज रोजच असतं. बरं आता चांगली गोष्ट बोला. चांगली म्हणजे काय, केअरिंग आहे, खूपच केअर करतो. प्रेम तर म्हणजे नॉनस्टॉप, म्हणजे बोलतात ना खूपच जास्त. तिच्या कामाबद्दल काय वाटतं? कमी करू ना आता थोडं प्रेम. बघितलं नाकावरती राग बघितलं, तेच सांगत होतो. लगेच डेमो दिसला. लगेच कामाबद्दल म्हणजे का नो डाऊट खूपच छान काम करते. खूप लोक भेटतात पण
आणि सोशल मीडियावरती पण बोलतात तुझी पण खूप गोड काम करते, खूप गोड दिसते वगैरे. पण रुपाली ने संजना जे काही कॅरेक्टर केलं अर्थात त्याच्यामध्ये विविध शेड्स होत्या, पण तुम्हाला काय फीडबॅक्स मिळत होते त्या कॅरेक्टरसाठी रुपाली जे करत होते त्यासाठी? काय नाही, फीडबॅक खूप पॉझिटिव्हच भेटत होते. हा. म्हणजे विलनचा रोल करून पण एवढं छान लोक बोलतायत म्हणजे हो खूप ना. मोठी गोष्ट. गावी वगैरे पण गेलं तर बोलतात आम्हाला संजना खूप आवडते. म्हणजे मेन कॅरेक्टरला सोडून संजनावरतीच एवढं प्रेम म्हणजे इतकं पण नाही कर बोलायचं एवढं म्हणजे इतना नाही सच बोलला था. इतना नाही रे. नाही, आता जे आहे खरं तेच बोलतो. नो फिल्टर तू ना, Actually, नो फिल्टर घरातल्या कोणामध्येच. त्याच्यामुळे जेव्हा तू माझ्याशी पण बोलशील तुला सगळं थोडस फिल्टर करशील का, पण ते इथनच येतं ते. पण मला आवडलंय म्हणजे संगीतचा स्वभाव आवडलाय, जे काय आहे ते पटकन तो सांगतोय इतके छान पद्धतीनं. पण मला काकूंना पुन्हा मी इथे बोलवते आणि काकू काकू सुटले काकू बोलतात, खूप बोलतात काकू. मला सांगा की तुम्हाला जेव्हा प्रतिक्रिया देतात लोक किंवा रुपालीचं संजना कॅरेक्टर वगैरे बद्दल तुम्हाला काय काय प्रतिक्रिया मिळायच्या, किंवा तुम्ही शेजारचे असतील किंवा अनेक जण घरच्या कुटुंबातले नातेवाईक मंडळी असतील, ते तुम्हाला काय फीडबॅक द्यायचे संजना कॅरेक्टर? नाही, कारण का माहिती आमच्या तिथे एक प्ले ग्रुप होता तिथे, म्हणजे दक्षी तर माहिती आहे ना, तिथे आपल्या ग्रुपमध्ये तिथे त्या बायका बसलेल्या असायच्या मुलांना घ्यायला यायचं. एक वेळ असंच झालं की मी मेडिकल मध्ये गेलेले आणि ते लोकांचे बसले होते तिथे मेडिकलच्या समोर. त्या आपसात बोलत होत्या, म्हणजे त्यांचं चाललं होतं काय म्हणे किती ती सतवते, त्या अनिरुद्धीला पण सतवते, त्या अरुंधतीला पण सतवते, ची कसलं काय म्हणे, तिला काढूनच टाकायला पाहिजे वगैरे असं. नंतर मग तिथून एक आली ती जी मला ओळखत होती की मी हिची मम्मी आहे. मग ती सांगते तो काहीतरी काय बोलता म्हणे, ती आहे म्हणून सिरियल चालते, आता कुठेतरी काहीतरी करायला पाहिजे ना. नंतर मग ती सांगते हो पाठीमागे मेडिकल मध्ये तिची आई उभी. तेव्हा त्या बायका गप्प झाल्या अशा पद्धतीने. म्हणजे पण असं नाही की बाबा ते निगेटिव्ह म्हणून निगेटिव्हच घेतात असं नाही, पण बहुतेक जण असं म्हणाले की खूप काम छान आहे तिचं. म्हणजे भले ती इतकं खरं खुरं वाटतंय ते, हा. अर्थात त्या अभिनयाची हा. त्याच्यामध्ये विलन आहे पण खूप छान काम करते. म्हणजे असं व्हायचं की कधी कधी समोरचा जो कलाकार आहे तो फिका पडतो तिच्यासमोर, असं अशा पद्धतीने. किती छान. मस्त कौतुक जे काही घरच्यांकडनं होत असतं, रुपाली काय वाटतं त्याबद्दल? छान वाटतं अगं. म्हणजे आपण जेव्हा कौतुकाची थाप आपल्याला मिळाल्यानंतर अजून काम करण्याची ऊर्जा येते, तशा पद्धतीचं एक एनर्जी, एक वेगळी एनर्जी येते की अजून छान काम करा, अजून प्राऊड फिलिंग यावं ह्यांना, अजून अभिमान वाटावा, असं काहीतरी करत राहावं सातत्याने, हाच प्रयत्न असतो. पण ते प्रत्येक मालिकेसोबत एक कुटुंब तयार होतं आणि आता नव्या मालिकेच्या निमित्तानंही तुमचं हळूहळू मला वाटतं ती अशी मूठ तयार होईल, कुटुंब तयार होईल त्या सगळं. ते कसं राहतं अनुभव आताच्या मालिकेसाठी? चांगलं आहे, आता जस्ट सुरू झालेली आहे, अजून सगळेच एकमेकांना ओळखण्याच्या प्रोसेस मध्ये आहेत. प्रत्येक जण आता नवीन सिरियल आहेत, नवीन कॅरेक्टर्स आहेत, सगळ्यांचे प्रत्येकाचे वेगवेगळ्या भूमिका आहेत. सो आता सध्या तरी प्रत्येक जण आपलं काम कसं छान होईल ह्याकडे लक्ष देत आहेत. त्याच्यामुळे अजून तसं काही तू म्हणशील की अरे काय बॉन्ड आहे मग तुला हिच्याबद्दल काय, तसं नाही होणार. कारण आता प्रत्येक जण आपल्या सगळ्या कॅरेक्टरचा विचार करून की आता आपला टेलिकास्ट आहे, मग आता ते कसं करायचंय, काय कसं, ह्या सगळ्या गोष्टींच्या स्ट्रेसमध्ये, आणि सगळे असे आहेत की आपल्याकडनं छानच काम झालं पाहिजे. म्हणजे माझं नेहमी हे म्हणणं असतं की आपला शूटिंगचा पहिला दिवस आहे हे आपल्याला माहितीये, पण प्रेक्षकांना हे नाही वाटलं पाहिजे की अरे पहिलाच दिवस आहे म्हणून नाही. आपण काम तसंच करायचं की ते आपल्याला वर्षानुवर्ष बघताय अशा पद्धतीने. त्याच्यामुळे ना प्रत्येक जण त्या पझल मध्ये फिक्स होण्याचा प्रयत्न आता सध्या तरी चालू आहे. एक थोडे 6 महिने गेले की मग आम्ही एकमेकांना पुरतं ओळखू. आणि त्या सेटवरच्या सगळ्या गोष्टी हळूहळू समोर येतील. पण मी जसं म्हटलं तुम्हाला भजनी मंडळी वगैरे सगळे आता वाट बघतायत ही मुलाखत संपल्यानंतर ते येतील आणि ते सगळ्या गोष्टींचा खूप गर्दी आहे बाहेर, खूप बिचारे थांबलेत, ते सगळे कामावरून आलेले आहेत. हा हे बघा, त्यांना वेलकम करूयात. प्लीज वेलकम, प्लीज या प्लीज या.